राही भिडे म्हणाल्या की उद्याच्याला या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो. कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतं. त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल. नाही असं योग कसा येणार? मी नेहमी सांगतो, छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असतील तर मुख्यमंत्री झाले असते, बरोबर. नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते. मनोज जोशी झाले ना, पक्षाबरोबर राहिले निष्ठेने. भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही. जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होते. हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे. मी लिहिलंय सामना. एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत जोपर्यंत त्यांचा वेगळा पक्ष आहे, वेगळा गट आहे. जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा, जर सिद्धरामय्या झाले, अमुक झाले, इतर पक्षात विलीन हो, त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल. हे माझं वाट बघा. पण असंही म्हटलं जातं की एका वेळेस छगन भुजबळ हे मुख्यमंत्री होऊ शकतील, पण अजितदादा नाही, असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत काही फार मोठे शास्त्रज्ञ किंवा भविष्यकार नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. ते पुढे खासदार होतील की नाही हे त्यांनी पहिले आपलं भविष्य तपासावं. राजकारण आहे, खेळामध्ये आणि राजकारणामध्ये कधी काय घडेल कोण सांगू शकत नाहीये. सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे सांगू शकत नाही. क्रिकेटचा खेळ मैदानात जिंकता जिंकता हरलेत आणि हरता हरता जिंकलेत. म्हणून आम्ही उदाहरण देतो की खेळ आणि राजकारण हे असं वातावरण आहे. आणि अजितदादांनी जे काय वक्तव्य केले ते आता त्यांना 6 तारखेला कदाचित आम्हाला चोंडीला कॅबिनेट मंत्री आहे तेव्हा आम्ही विचारतो. त्यांनी कुठल्या ज्योतिषाकडे किंवा कोणाकडे काय जर पाहिलं असेल तर आम्हाला विचारावं लागेल. कारण पहिले युती जर कुठली झाली असेल तर ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, आणि नंतर मग ते तिसरा भिडू आम्हाला येऊन मिळाले वर्षभरानंतर, हे त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे ठीक आहे, विचार प्रगट करणं हे काय कोणाची चुकीची अवघड बाब नसावी, परंतु आत्ताच आम्ही काय सांगू शकत नाही आहे.